झी 24 तास एक पाऊल पुढे। गडकरी सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना नागपुरातल्या आरएसएसच्या कार्यालयाचं बांधकाम झालं आहे, त्यामुळे यासाठी आलेला पैसा हा संशयास्पद आहे असा आरोप त्यांनी केलाय। या बांधकामासाठी आलेल्या पैशांबाबत चौकशी करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। जातीयवादी संघ आता भ्रष्टाचारालाही खत पाणी घालत असल्याचा आरोप माणिकरावांनी यवतमाळमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलाय। गडकरी पूर्तीच्या गुंतवणुकीवरून यापूर्वीच अडचणीत आलेत। आता माणिकरावांनी संघ कार्यालयाच्या बांधकामाच्या पैशांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। तसंच गडकरी सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना हे कार्यालय बांधलं गेलं, त्यामुळे या ठिकाणी गडकरींनीच पैसा पुरवला का असाही रोख माणिकरावांचा या आरोपांमागे आहे। त्यामुळे गडकरींसमोरच्या अडचणी आणखीन वाढण्याची शक्यता आहे। नितीन गडकरी बांधकाम मंत्री झाले त्या राज्याचे, त्या दरम्यान आरएसएसच्या कार्यालयाची उभारणी झाली। म्हणजे हा पैसा शेवटी आरएसएसचं कार्यालय, प्रचंड कार्यालय बांधायला आला कुठं? आणि शेवटी आरएसएसनं ज्या वेळेला आज त्यांचे स्टेटमेंट देत आहेत किंवा तशा प्रकारचं ध्वनित होत आहे त्यांच्या प्रतिक्रियेमधून, तर त्यामध्ये सुद्धा आज नितीन गडकरींवरचे जे आरोप आहेत ते अत्यंत स्पष्ट आहेत। आजपर्यंत आम्ही असं समजत होतो की आरएसएस जातीवादी पक्ष आहेत, एका जातीवादी संघटन आहे, आणि अशा प्रकारचं संघटन आरएसएस आज उघड झालं आहे की अशा प्रकारचं भ्रष्टाचाराला सुद्धा खतपाणी घालण्याचे यांची प्रतिक्रिया आहेत। शेवटी भूमिका काय घ्यायची शेवटी ठरवायचं त्या पक्षाने, त्या संघाने, परंतु ज्या काही गोष्टी स्पष्ट होत आहेत, लोकांसमोर येत आहेत। आणि याविषयी प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्या सोबत सध्या भाजप नेते विनोद तावडे आहेत। तावडे साहेब, माणिकराव ठाकरेंनी काय आरोप केला हे तुम्ही ऐकलं असेल। संघ कार्यालयाच्या बांधकामासाठी जो पैसा आला तो गडकरी सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना आला असं त्यांनी आरोप केलेला आहे। त्याची चौकशी करायची त्याची मागणी केली आहे। यावर काय प्रतिक्रिया आहे तुमची? माणिकराव ठाकरे त्यांचा पक्ष 99 पासून आजपर्यंत सत्तेवर आहे। अँटी करप्शन खातं त्यांचं, सीआयडी खातं त्यांचं, पोलीस खातं त्यांचं, सीबीआय त्यांचं, बांधकाम खातं त्यांच्या सरकारच्या मंत्र्याकडे। तर जो काही भ्रष्टाचार झाला असं त्यांना वाटतंय, तर गेल्या 12-14 वर्षात ते तपास करू शकले असते। ज्या अर्थी तपास केला नाही त्या अर्थी बहुधा तसं काही नसावं, नाहीतर यांनी काही अजिबात गडकरींना सोडला नसता। आणि संघाच्या कार्यालयाचं बांधकाम हे नेहमी संघ स्वयंसेवकांच्या गुरुदक्षिणेतून होतं। त्या माणिकरावांना त्यांच्या पक्षात कोणी ऐकत नाही म्हणून ते आता असं बोलायला लागले की पक्षात ऐकत असते त्याची चौकशी पण झाली असती, पण बहुधा संघासारख्या गोष्टीवर बोललं की आपलं नाव होईल या भूमिकेतून। कारण हल्ली काय माणिकराव काही बोलले तर कोणी मीडिया दाखवत नाही, त्यातल्या अजितदादाच्या विरोधात बोलले तर दाखवतात, नाही तर मुख्यमंत्री आणि बाकीच मध्ये दिसतात, हे अध्यक्ष अजून कुठे दिसत नाही। त्यांनी आज चान्स घेतलाय की संघाचं नाव घ्या म्हणजे आपलंही नाव छापेल। अगदी विनोदजी, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे माणिकरावांचे आरोप बेसलेस आहेत, तरी सुद्धा माझा पुढचा प्रश्न असा आहे की त्यांनी हा जो योगायोग आहे तो तरी साधण्याचा प्रयत्न केलेला आहे। गडकरी सार्वजनिक बांधकाम मंत्री होते आणि त्याच काळामध्ये संघाच्या कार्यालयाचं बांधकाम झालं असं त्यांनी म्हटलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये गैरसमज लोकांचा होऊ नये यासाठी तुम्ही काय सांगाल की जर हा योगायोग नसेल किंवा हा निव्वळ योगायोग असेल तर मग कशा प्रकारे नेमका संघाच्या कार्यालयाचं बांधकाम झालेलं होतं? अशा प्रकारे संघ ज्यावेळी एखादा इमारत उभी करतं, विशेषतः मुख्यालयासारखी, त्यावेळी कुठून हा निधी येत असतो? संघाच्या कार्यालयाचं बांधकाम हे काही युतीच्या काळात झालेलं नाही। रेशीम बागेचं बांधकाम खूप आधी आहे, महालचं खूप आधी आहे। त्यामुळे हे काही आम्ही सरकारमध्ये आलो आणि मग संघाला ताकद दिली असं नाही, उलट संघाच्या ताकदीमुळे आम्ही सरकारमध्ये आलो। आता हे माणिकरावांना कळणार नाही कारण त्यांना तेवढी खोली आहे असं मला वाटत नाही। आणि संघाच्या सगळ्याच कामांना संघाचे स्वयंसेवक जे गुरुदक्षिणा देतात आणि ज्याचे संघ रिटर्न्स फाईल करतो त्यातूनच ते झालेलं असतं। अगदी धन्यवाद विनोदजी, झी 24 तासशी बोलल्याबद्दल। स्वयंसेवक आणि कार्यकर्ते गुरुदक्षिणा देत असतात आणि त्यातल्या निधीतून संघाची कामं होत असतात असं त्यांचं म्हणणं आहे। आपल्यासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मागो वैद्य आहेत। वैद्य साहेब,
माणिकराव ठाकरेंनी जो आरोप केलेला आहे तो तुम्ही ऐकला असेल. संघ कार्यालयाच्या बांधकामासाठीचा जो पैसा आहे त्याबद्दल त्यांनी संशय व्यक्त केलाय. गडकरी बांधकाम मंत्री असताना नागपूरच्या कार्यालयाचं बांधकाम झालं असं त्यांचं म्हणणं आहे. काय म्हणाल तुम्ही यावर? एक बांधकाम झालं मुख्य कार्यालय 1946 साली झालं. तेव्हा गडकरी काही बांधकाम मंत्री असण्याची शक्यताच नाहीये. त्यांचा जन्मही नव्हता तेव्हा 1946 साली झालं. दुसरं जे बांधकाम झालं ते 3-4 वर्षापूर्वी झालं. हो, सांगितलं पाहिजे ना. अगदी तुमच्याकडून बातमी ऐकली मी, ते पाहिली, एक स्ट्रीप पाहिली हो टीव्हीवर. तेव्हा काही ते गांभीर्याने घ्यावं असं मला नाही वाटत. अगदी वैद्य साहेब, माणिकराव ठाकरेंना फोन लावण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करतो आहोत. मात्र त्यांचा जो मुद्दा आहे, माणिकराव ठाकरे हे प्रदेशाध्यक्ष आहेत काँग्रेस सारख्या एका मोठ्या पक्षाचे. त्यांनी सांगितलं पाहिजे की केव्हा बांधकाम झालं. 1995 ते 99 ते मंत्रिमंडळात होते. तेव्हा कोणतं बांधकाम सांगितलं त्यांनी सांगितलं पाहिजे. आमच्या लक्षात तर नाहीये, म्हणजे माझ्या तरी लक्षात नाहीये. अगदी धन्यवाद वैद्य सर. मागो वैद्य माजी प्रवक्ते संघाचे आपल्याशी बोलत होते. त्यांचं असं म्हणणं आहे की 95 ते 99 या कालावधीमध्ये बांधकामच झालं नाहीये, त्याच्यामुळे माणिकराव ठाकरेंनी जो आरोप केलाय त्यात फार तथ्य नाहीये, तो गांभीर्याने घेण्याची गरज नाही. झी 24 तास, एक पाऊल पुढे.